सांगलीच्या पलूसमध्ये माता बालक पोषण आहारामध्ये मृत सापाचं पिल्लू आढळलं होतं। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर हा मुद्दा स्थानिक आमदार विश्वजित कदम यांनी सुद्धा विधानसभेमध्ये उपस्थित केलाय, तर दोषींवर कडक कारवाई करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान ही बाब गंभीर असून याची नोंद घेण्याचे आदेश सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले। कृषीनगरच्या 116 नंबरच्या शाळेच्या वाटपामध्ये झालेली आहे आणि तिथं मृत सापाचं पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेला आहे। तो हे कंपनीचं संपूर्ण महाराष्ट्राचं कॉन्ट्रॅक्ट हा इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं गेलेलं आहे। आपण फोटो पाहा अशी माझी विनंती। या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून येतं सापाचं पिल्लू ते आहे, पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय, ही शासनाला अत्यंत गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे। विश्वजित कदम यांनी सभागृहाला दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी। विश्वजित कदम यांनी सभागृहाला दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी।